चला एक एक्झाम्पल बघू याच्यावरच. आता आपल्याला एक डिटर्मिनंट दिला आहे डी इक्वल टू 3, 2, 4, 5 असे. सपोज हे ए बी सी डी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि याची व्हॅल्यू आता इथं काय आहे, फर्स्ट आपल्याला आहे डिटर्मिनंट दिलेला आहे कॅपिटल लेटरनी डिनोट केलेला आहे डी. तुम्ही कॅपिटल लेटर काय पण घेऊ शकता, ए बी सी डी ई एफ एक्स वाय झेड इथपर्यंत कोणतं पण लेटर घेऊ शकता. इथं डी घेतलेला आहे इथं. ओके, ह्या डिटर्मिनंटची डिग्री किती आहे 2. डिग्री किती आहे 2. आता व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, ह्या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू काढायसाठी काय आहे बघा, ए असा क्रॉस मल्टिपल 3 इंटू 5, 3 इंटू 5 मायनस काय आहे मायनस 2 इंटू 4, 2 इंटू 4. हे झाली डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता याला सॉल्व्ह करू आपण पुढे. डी इक्वल टू 3 इंटू 5 किती येणार 15 मायनस किती 8 किती येणार 7. 7 येणार ना का नाही, 7 2 14 15 7. डी ची व्हॅल्यू किती आली 7 आपली. 15 मायनस 8 किती आला आपला 7. ही झाली डिटर्मिनंटची व्हॅल्यू. अशा प्रकारचे सॉल्व्ह करायचे.